घरफोडी विरोधी पथकातील सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन चुलपार यांना खबर मिळाली की एक आंतरराज्यीय मोबाईल चोरी करणारी टोळी ही नागपूर शहरात एका ठिकाणी वास्तव्यास आहे। त्या खबर वरून आमचे घरफोडी विरोधी पथकचे अधिकारी व अंमलदार यांनी त्या ठिकाणी दिनांक 12 फेब्रुवारी रोजी सापळा लावला आणि 10 जणांची एक टोळी ताब्यात घेतली। ज्यावेळेस ताब्यात घेतलं त्यावेळेस असं निष्पन्न झालं की हे लोक त्या ठिकाणी किरायाने राहत होते काही दिवसांपासून आणि त्यांची झडती घेतली असता त्यांच्याकडे विविध कंपनीचे 40 अँड्रॉइड मोबाईल मिळून आले आणि या सर्व मोबाईलबाबत त्यांच्याकडे विचारणा केली असता हे सर्व चोरीचे मोबाईल असल्याचं निष्पन्न झालेलं आहे। त्यामुळं सर्व आरोपींना ताब्यात घेण्यात आलं, त्यांच्याकडे योग्य इंट्रोगेट करण्यात आलं आणि त्यांना अटक करून कोर्टामध्ये प्रोड्यूस केल्यानंतर माननीय न्यायालयाने त्यांना 3 दिवस पोलीस कस्टडी रिमांड मंजूर केली होती। ही पकडलेली टोळी ही जिल्हा साहिबगंज, राज्य झारखंड या ठिकाणची टोळी आहे। एकूण 10 आरोपी त्याच्यामध्ये आहेत आणि या 10 पैकी 4 आरोपी हे रेकॉर्डवरचे गुन्हेगार आहेत। यांच्यावर नागपूर शहरामध्ये यापूर्वी सोनेगाव, अंबाझरी तसेच MIDC पोलीस स्टेशन येथे देखील गुन्हे दाखल आहेत। मोस्टली मोबाईल चोरीचेच गुन्हे दाखल आहेत। यांची मोडस अशी आहे या आरोपींची की गर्दीच्या ठिकाणी लोकांचे मोबाईल त्यांच्या नकळतपणे चोरी करणे आणि बाजारामध्ये लोकांचे मोबाईल चोरी करणे अशा पद्धतीची मोडस या आरोपींची आहे आणि हे टोळीनेच चोरीचे काम करतात। सर्व आरोपींकडून एकूण 12,11,000 रुपयांचे चोरीचे मोबाईल, अँड्रॉइड मोबाईल हस्तगत करण्यात आलेले आहेत। यातला टोळीचा मुख्य आरोपी त्याचं नाव आहे मोहम्मद शहबाज रजा मोहम्मद अन्सार खान, वय 23 वर्ष, राहणार मोती झरना, महाराजपूर, साहेबगंज, झारखंड। हा गँग चालवतो, हा मुखिया आहे, बाकीचे लोक त्याच्या अंडरमध्ये काम करतात। आमचे माननीय पोलीस आयुक्त रवींद्र कुमार सिंगल साहेब, जॉईंट CP श्री नवीनचंद्र रेड्डी साहेब, आमचे अप्पर पोलीस आयुक्त गुन्हे श्री वसंत परदेशी सर, आमचे पोलीस उपायुक्त श्री राहुल माकणीकर सर, सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे श्री अभिजित पाटील सर यांच्या मार्गदर्शनाखाली घरफोडी विरोधी पथकाने ही कामगिरी केलेली आहे।